अख्ख्या महाराष्ट्राला ही गोष्ट कळाली पाहिजे म्हणून व्हिडिओ करतोय. तुम्हाला वेळ असेल 5 मिनिटं तरच बघा, कारण जे शेळीपालनाच्या आणि कुक्कुटपालनाच्या क्षेत्रामध्ये आज महाराष्ट्रामध्ये जी काही चळवळ सुरू आहे, तर त्याच्यामध्ये खारीचा वाटा म्हणून एक महत्वाचं काम करतोय. शासकीय योजना, याच्यातल्या जेवढ्या काही बँकेची कर्ज प्रकरणं कशी करावीत यासाठी आपला आधुनिक शेती फार्म सोडून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चाललोय. हे लोकेशन आहे आपल्या ठाकूर भाऊंचा, पंकज ठाकूर भाऊ आपल्या 2 नंबर बॅचचे विद्यार्थी म्हणजे आपले मेंबर आहेत. तर त्यांच्या फार्मवरती ट्रेनिंग त्यांनी सगळी व्यवस्था केली, इथं येणाऱ्या लोकांना सगळे मंडप वगैरे सगळ्या गोष्टी. आणि विशेष आज जागतिक महिला दिन आहे, तर महिला दिनांचं औचित्य साधून हे बघा, जेवढं मला करता येत आहे, जेवढं माझ्याच्यानं होतंय तेवढं मी करायलो. आता मी काय करायलो हे तुम्हाला सांगणं महत्वाचं आहे. ही 2 प्रमाणपत्र आहेत जे तुम्हाला ट्रेनिंगसाठी महत्वाची, म्हणजे याच्यासाठी योजनेसाठी महत्वाचे राहतात. त्याचा टेबल इथं ठेवतो, ज्याला इच्छा असेल त्यांनी घ्या, कंपल्सरी नसते. पण मराठवाडा आणि विदर्भ ह्या 2 गोष्टीवरती माझा फोकस जास्त आहे. कोण कोणत्या जिल्ह्यातून आले हात फक्त वर करायचे. वाशिम मधले कोण कोण आहेत हात वर करा. ठीक आहे, जास्त संख्या वाशिमचे. अकोला जिल्ह्यातले कोण कोण आहेत? ह्या इकडे हा पट्टा अकोल्याचा आहे. अमरावतीवाले आणि आता याच्या व्यतिरिक्त कोण कुठून आले? यवतमाळचे. हा, यवतमाळचा जिल्हा जास्त आहे. आणि बुलढाणेवाले पण काही आहेत. हिंगोली, हा ह्या बाजूला. जवळपास 160चा आकडा आहे आजचा इथला. जागतिक महिला दिनानिमित्त मी एक रामेश्वर भैयानं मला एक कल्पना दिली होती, 1 रुपयात प्रशिक्षण प्रमाणपत्र द्यायचंय. मी एंट्रीला तुम्हाला प्रमाणपत्र दिलं, सगळ्याला प्रमाणपत्र मिळाले. महिलांना किती रुपयाला मिळाले? 1 रुपयाला. माझ्या घरीले मला तुकाराम महाराजासारखी 200 एकराची प्रॉपर्टी आहे, मला उधळायची म्हणून मी हे करीन झालो. तुमच्या लक्षात, मला संस्थेला 1,500च भरणं आहेत. तुम्हाला हे कळालं पाहिजे मी हे का करायलो. एवढे बेंबीचे दोरात आणूस तर महाराष्ट्रभर बोंबलत का फिरायलो. रामपाऱ्यामध्ये उठावं लागतं एक तर 4 वाजता इकडे याचं म्हणल्याच्या नंतर. रात्री तुमचे फोन उचलून सगळ्याला लोकेशन टाकायला त्याला मला जवळपास किती जरी नाही म्हणलं तर रात्री 2 वाजले होते काय रिप्लाय देण्याचे. हे कशामुळे चालू आहे माहितीये का, की मला काय पिसळ कुत्र डसलं नाही सगळ्या गोष्टी म्हणून. हे बघा, थोडंसं तुम्हाला वाटलंय असं काऊन बोलायला आहे. एक ओढ आहे मनामध्ये, एक इच्छा आहे की महाराष्ट्रामध्ये जे लोक ह्या कर्जाच्या फाईल करायला आहेत, शासकीय योजना उचलत, त्याच्यामध्ये कुठेतरी माझा ओरिजिनल जो करणारा शेळीपालक आहे ना त्याला हे मिळावं, जो कुक्कुटपालन शेळीपालन करण्यासाठी इच्छुक आहे. मला सांगा, इथं आलेले कुक्कुटपालन आणि शेळीपालनाची कोणाकोणाला करायची इच्छा आहे? हात वर करा बरं. म्हणजे हे जेवढे आहेत ना, हे सगळे त्या व्यवसायाचं कर्ज मिळवण्यासाठी किंवा अनुदान मिळवण्यासाठी किंवा सबसिडी मिळवण्यासाठीचे पात्र माणसं आहेत. पण यांना ती माहिती आजपर्यंत ती भेटत नव्हती, ती देण्याचा प्रयत्न म्हणून हा इथं प्रयत्न. हे बघा, व्हिडिओ तर केले तर मी, पण मी बोलवतो कशामुळं, हे लोकेशन कशामुळं, हेड टू हेड भेट होती. भेट झाल्याच्या नंतर तुम्हाला हे प्रमाणपत्र कळतंय हे काय कसं आहे. इथं उबाळे साहेब आहेत, आपण ज्या संस्थेच्या मार्फत प्रशिक्षण आयोजित करतो, प्रमाणपत्र देतो, उबाळे साहेब बसून इथं एक एक मुद्दा समजावून सांगायलेत. अर्जाचा नमुना कसा आहे, कोणता फॉर्म कुठं भरायचा, कोणत्या सगळ्या कागद कुठं काढायचा, कसा काढायचा, कोणत्या कागदाचं काय महत्व आहे. मग आम्ही इतकं कशामुळे करायलो, हे करण्याचा उद्देश आहे की तुम्हाला या व्यवसायात योजना मिळावी. 1200 विद्यार्थ्यांना योजना मिळवून दिलेली. मग मी घर सोडलंय, प्रत्येक रविवारी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ट्रेनिंग लावायलो. हे इथे एवढे लोक आले, त्याचा अभिनंदन, आनंद आहे मला, मनातून आनंद वाटला. पण आज अपेक्षा काय होती माहितीये का, मला वाशिमला इथं ट्रेनिंग लावली, किमान 500 महिला याव्यात. मी प्रमाणपत्राचा गठ्ठा तुम्हाला दाखवतो इकडे. मी घरचे पैसे घालून त्या उबाळे साहेबाला कर्ज ठेवून, बाबा ठीक आहे तुमचे मी नंतर पैसे फेडीन, हे प्रमाणपत्राचे गठ्ठे आणून ठेवले तिथं. कशामुळे आणले होते मी एवढे प्रमाणपत्र? आता का एकाला लेडीजला डबल देऊ का मी? कशामुळे आणले तर हे बघा, तुम्हाला कळू द्या तुमच्या मनात. आणि व्हिडिओ कोणी दुसरे बघणार, ज्याला शेळीपालन किंवा कुक्कुटपालन करायचे तेच लोक व्हिडिओ बघायले. तुम्ही बी शेळीपालन किंवा कुक्कुटपालन करायचे म्हणूनच इथं आले, तर तुम्हाला तुमचे ते गोष्टी कळायला पाहिजे. हा योजना किंवा हे कागदपत्र जमा करणं हा तुमचं काम आहे. मग मी एवढं सगळं करायला नव्हतं. मी म्हणत नाही की मला याच्यातून लय मोठापणा गाजवायचा आहे, मला नाव करायचं, मला कुत्र्याने विचारलं नाही तरी बी चालतंय. पण तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये उतरताय, आयुष्यातला अमूल्य वेळ त्या युट्यूबवरती कुक्कुटपालन आणि शेळीपालन पाहण्यासाठी खर्च करलात ना. इंस्टाग्रामच्या फीडमध्ये तुमच्या जर पाहिलं तर नुसतं कोंबड्या आणि शेळ्या पडल्यात का? तुमच्या आयुष्यातलं एवढं सगळं तुम्ही पैसे घालत कशामुळं? एवढी जमापुंजी जमा करून या आयुष्यात लावलात. तर ते तुम्हाला कळालं पाहिजे. ऑनलाईन प्रोग्राम लावला मी, बरं ठीक आहे, माता माऊली येऊ शकत नाही तर त्या सगळ्या गोष्टीसाठी एवढे आल्यात. इथं आलेलं खरंच अभिनंदन, तुमचं मनापासून कौतुक करा वाटते मला, तुम्ही इथपर्यंत आलात किमान ह्या गोष्टी. पण लाखो लोक असे आहेत जे आज बी घरी बसलेले आहेत.
त्याला जर समजा फुकट प्रमाणपत्र वाटायचे म्हणल्यावर मला माझ्या गावाचा सातबारा ऐकावं लागेल, बरोबर आहे का नाही? मग माझं म्हणणं आलं, तुमचा प्रॉब्लेम का आहे, मी नेमकी ट्रेनिंग कुठं लावायची, कशामुळे तुम्ही या क्षेत्रामध्ये तुम्हाला आवड आहे ना, तर मग तुम्ही का पाऊल पुढे टाकेनत? आम्ही द्यायलोत ना इथं आज दिवसभरामध्ये. तुम्ही सांगा मला, उबाळे साहेबांना कोणकोणते मुद्दे सांगितले हो? आता इथं ज्यावेळेस बसले होते त्यावेळेस बँकेच्या कर्ज प्रक्रिये संदर्भात सांगितले, कागदपत्र सांगितली, अर्ज प्रक्रिया सांगितली. मी इथं बसल्याच्या नंतर व्यवसायाच्या संदर्भातली शेळीची निवड सांगितली. सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्या अडचणी काय त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या का नाही? मग ही माहिती तुम्हाला बी गरजेची आहे ना. तुम्ही का येत नाहीत? माझा थेट आणि सरळ प्रश्न आहे तुम्हाला, की का येत नाहीत तुम्ही? अहो थोडीशी कातीन झटका. मी वाशिमला आलो, त्या पंकज भाऊने एवढी सुंदर व्यवस्था केली, इथं एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या. आलेल्या लोकांचं मनापासून अभिनंदन. ज्या ज्या जिल्ह्यामध्ये लावल्या होत्या तिथं बी 150-200 लोक आले, त्याचं बी अभिनंदन. पण इथून पुढं मी जिथं बी ट्रेनिंग लावायलो किंवा हे करायलो ना, मला याच्यातून लय बखळ उरतंय किंवा मी लय करोडची प्रॉपर्टी जमा करतो असं नाहीये. तुम्हाला बी कळतं, येड्याला बी कळतं, ह्याच्यातून काय ढेकळं उरणार आहे? एवढे 9-10 माणसं 4 गाड्या घेऊन फिरावं लागायले. मुद्दा हा नाहीये. मुद्दा हा आहे की तुम्ही हा व्यवसाय करणार आहात, तर ह्या व्यवसायामध्ये तुम्हाला ती माहिती फार प्रॉपर कळणं गरजेची आहे. आणि त्या माहितीसाठी मी पडायलो, तर तुम्ही बी पडा बाहेर. आणि ऑनलाईन हा ठीक आहे, काही जणांच्या अडचणी येतात. मला आता मगाशी सर म्हणले त्यांच्या घरी रोजा चालू आहे. तुम्ही मगाशी काय म्हणले? रोजा चालू आहे. रोजा चालू असल्यामुळे मी आलो, त्यांना बी उपास आहे. पण तरी पण ते आल्याच्या नंतर म्हणले की घरी लेडीज येतात, मला त्यांचं प्रमाणपत्र नेता येईल. मी म्हणलं मग महाराष्ट्रामध्ये अशा लाखो लेडीज येतात ज्या घरी येतात, बरोबर आहे का नाही? त्यांना बी प्रमाणपत्र पाहिजेत. आता यायला बी वाटतं यायच्या घरच्याच्या नावानं प्रमाणपत्र असावं, याच्या भाऊजाईच्या नावानं बी असावं, बरोबर आहे का? पण त्याच्यासाठी काहीतरी एक प्रमाण ठेवू ना आपण. उबाळे साहेब, जे जागतिक महिला दिनानिमित्त तुम्ही सांगितलं होतं की ऑनलाईनला 799 मध्ये देऊ, हीच ह्या व्हिडिओमध्ये एवढ्या पोटतिडकीनं सांगतोय ना, तर हीच स्कीम येणाऱ्या आठवड्याभरासाठी मी 799 मध्ये नोंदणी जे करतील का त्यांना ती देतो. आणि तुम्ही आलात म्हणून तुम्हाला तुमच्या घरच्या दोन्हीला बी तुम्ही तळमळीने सांगितलं म्हणून त्यांना 1 रुपयामध्ये प्रमाणपत्र देईल. परंतु भेटायला आल्याच्या नंतर म्हणजे तुमची तळमळ कळायला पाहिजे ना. आणि आज जर तुम्ही तळमळ दाखवली नाही म्हणजे तुम्ही कोंबड्याची आणि शेळ्याची हालच करता, बरोबर आहे का नाही? तुम्हाला इथवर 4 कोस याला 5 किलोमीटर यायला तुम्हाला जीवावर याले, शेपुडी तर दिवसात 10 किलोमीटर फिरवी तुम्हाला, बरोबर आहे का नाही? आपण जो व्यवसाय करायला ना तो बेजारीचा आहे. तो एसी मध्ये बसून खुर्चीवर आरामात टंगडीवरी टाकून बसायचा आहे का? तिथं शेपुडीच्या मागे फिरायचंय, कोंबडीच्या मागे फिरायचंय. त्या सगळ्या गोष्टी म्हणून थोडंसं अंग हलवा, कातीन झटका, त्या गोष्टी थोड्याशा कळू द्या. मला लोक म्हणले काहीतरी तुमची एखादी स्कीम असावं. मी म्हणलं अपंगांना, विधवा आणि अनाथ यांच्यासाठी मी 50% मध्ये देऊन टाकल. बरं तुमच्या आजूबाजूला एखादा असा होतकूर दाखवा ज्याचे पैसे भरूच शकत नाही. बरं मी घ्यालो किती? 1500 रुपयामध्ये ते दोन्ही द्यायलो. हे फार कोणी देऊ शकत नाही. बरं त्यातून मी महिलांसाठी 799 मध्ये द्यायलो. अजून मी सांगा, माणूस एखादा गरजवंत आहे, सर त्याचे पैसे भरायची कॅपॅसिटी नाही, रुपयावर त्याचं बी ऍडमिशन करू, त्याला बी प्रमाणपत्र देऊन टाकतो. पण तुम्ही करा. व्यवसाय करताय ना, तुम्ही 10 शेळ्या सांभाळताय ना, तर तुमचा अधिकार आहे ती योजना मिळवण्याचा. 10 शेळ्या करलात म्हणजे तुमच्यापाशी 1,00,000-1.25 लाखाचं धन आहे, 1.5 लाखाचं धन आहे. आणि 1.5 लाखाचं धन सांभाळण्यासाठी माहितीच लागते भाऊ. डिलिव्हरी कशी करायची, त्या शेळीचे संगोपन कसं करायचं, चारा कोणता टाकायचा, औषध कोणते, तिचे आले शेंबडे आले, तिची संडास आली, तिची ताप आली, मग ह्या गोष्टी तुम्हाला ऑनलाईन शिकवायचलो ना मी. किमान तुम्ही येणं गरजेचं आहे. आता तुम्ही आला, तुम्ही म्हणता आम्ही आलो तरी आम्हालाच बोलायला, खरं यायला बोलायला पाहिजे, बरोबर आहे का नाही? खरं यायला बोलायला पाहिजे. राग येत असेल काय कमेंट मध्ये शिव्या घालायच्या तर घाला, काही प्रॉब्लेम नाही. पण मुद्दा असा आहे की ह्या व्यवसायात उतरायचं ना, पहिले माहिती घ्या, योजनेची माहिती घ्या, अधिकार तुमचा आहे. मग म्हणाले व्यवसायात उतरायचं ना, तर प्रॉपर माहिती घेऊन या व्यवसायामध्ये उतरा. बघा ट्रेनिंग इथून पुढे बी लावतोय, इथून मागे होतील. आपल्या फार्मवर कधी बी या, काही प्रॉब्लेम नाही. तिथं आल्यानंतर बी फक्त माझं म्हणणं आहे, प्रमाणपत्र मी याच्यामुळे तुम्हाला म्हणतो, ह्याच्याशिवाय काम होणार नाही. 12वीची परीक्षा झाल्याच्या नंतर तुम्हाला सनदन मार्क म्हणून टीसी भेटते. कुठे बी जायचं असलं, इंजिनिअरिंगला, मेडिकलला, त्याला कागद ते लागतात का नाही, तसं हे ह्या व्यवसायाचा सगळ्यात महत्वाचा एक कागद आहे. आणि त्याच्यासोबत आम्ही तुम्हाला ती पुरी फाईल तयार करून देऊ, किंवा ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी त्या व्यवस्थितरित्या कशा सबमिट करायच्या काय त्या. तुमचं काम आहे या क्षेत्रामध्ये उतरता येणं, तर सगळी माहिती घ्या. व्यवसाय 8 दिवसामध्ये 21 दिवसामध्ये ऑनलाईन पद्धतीने शिकवून देईल. ह्या व्यवसायामधले खाचखळगे अनुभवाच्या स्वरूपात, व्हिडिओच्या स्वरूपात सांगल. पण आता बाहेर पडलोय ना ही ट्रेनिंग देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, तर तुम्ही या ना. हा तुम्हाला घरी बसून करायचंय ना, 799 रुपयामध्ये. आणि तुम्ही आम्ही
पुरुषाचा जन्म घेऊन पाप केले 1500 रुपयेच भरावं लागते. बरोबर आहे का नाही? असा काही मुद्दा नाही, कारण ऑलरेडी जे 1500 आपण पुरुषांना दिलोत का त्याच्यासाठी बी भरपूर खर्च होता. 2700 रुपये पहिली फीसच होती उबळे साहेब ज्यावेळेस ट्रेनिंग घ्यायची. पण आपल्या शब्दा खातर त्यानं 1500 हे दोन्ही सर्टिफिकेट दिलेत, 3 विषयाचे देतोय. तुमच्या अडचणी सांगा, त्यातून आपण पर्याय काढू. ठीक आहे. आजच्या ट्रेनिंगच्या संदर्भात सकाळपासून आलात, समाधानी आहेत का नाही हात वर करून सांगायचं. आहेत ना पूर्ण? सतीश रणेरनं भलेही काही कमवू न कमवू, लोकांचं प्रेम कमवलं एवढं बस झालं. आणि इथून पुढे पण ते प्रेम अधिक ठेवायचे, त्यासाठी कार्य करायचे. तर तुमचा सपोर्ट गरजेचा आहे. यायचं सगळं तयार करून दिलं, हे घरी जाऊन मस्त खाऊन पिऊन ढेकर देऊन निवांत बसतात. पुढचा नंबर तुमचा आहे. आलं लक्षात?